हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे का मी ना काल गावामध्ये गेले होते. मला माझ्यासाठी ना 2 आउटफिट शिवायचे होते. तर त्यासाठी मी मटेरियल्स आणायला गेले होते. तर काय आणलं आहे मी ते पण तुम्हाला पण दाखवते. चला मग. तर पहिलं जे मटेरियल आहे ना तर ते पिंक कलरचं आहे. असं काहीसं आहे. हे जे आहे ना हे मी टॉपसाठी घेतलेलं आहे. तर याचा मी ना कॉट सेट करणार आहे पिंक कलरमध्ये. तर हे टॉपचं आहे, ऑर्गेन्झामध्ये पूर्ण सॉफ्ट ऑर्गेन्झा आहे. आणि हे आहे पॅन्टसाठी, हे प्लेनच घेतलेलं आहे. आणि हे मटेरियल मला आय थिंक हे जे आहे ना ते 220 रुपये मीटर पडलेलं आहे. आणि ते मी 3 मीटर आणलेलं आहे. आणि हे जे आहे ना तर हे मला 120 रुपये मीटर पडलेलं आहे. हे पण 3च मीटर आहे. तर कसा ड्रेस शिवायचा आहे इथं मी वरती लावून देईन, बघू शकता तुम्ही. तर दुसरं जे आहे ना ते आहे चिकनकारी, जॉर्जेटमध्ये चिकनकारी आहे असं आहे. तर याचा पण मला एक आउटफिट शिवायचा आहे. हे टॉपसाठी आहे आणि हे प्लेन जॉर्जेट आहे. हे पॅन्टसाठी घेतलं आहे, एकदम सॉफ्ट आहे हे पण. आणि याचा मला कसा आउटफिट शिवायचा आहे ना ते पण मी इथं लावून देईल. आणि ही आहे याच्यावरची ओढणी, जी की मी सेपरेट घेतली आहे, पण खूपच सुंदर ओढणी आहे. असं काही सण टस्सल वगैरे त्याला असं मनीवर्क आहे ना, खूप छान दिसते, खूप छान आहे. म्हणजे मी बघितल्याच मला खूप आवडली होती, त्याच्यामुळे मी लगेचच घेऊन टाकली. तर अशी काहीशी आहे. ह्या टसल्समुळे ना खूप छान लुक येते तिला. असे काही टसल्स आहेत आणि अशी काही ओढणी दिसते, छान दिसते. सध्या तरी 2च आउटफिट्स आणलेले आहे. आणि आय थिंक ना हे जे कापड आहे ना हे पण पूर्ण आय थिंक ना 2-2.5 मीटर वाटतं, 2.5 मीटर कापड आहे हे पण. आणि मला जे टॉपला लागणार आहे ना ते 1.5 ते 2 मीटर लागेल, तरी अर्धा पाऊण मीटर उरेल. तर त्याचं पण आहे ना मी माझ्या मुलीसाठी एक टॉप रेडी करणार आहे. तर तो कसा करणार आहे त्या व्हिडिओमध्ये समजेलच. पण आता थोडेसे कस्टमरचं पण काम आहे, त्याच्यामुळे हे लगेच नाही शिवणार आहे मी. याला शिवायला कमीत कमी अजून 8-10 दिवस तरी जातील, म्हणजे 8-10 दिवसांनी तरी शिवेल हा ड्रेस. 8-10 दिवसाच्या आत जर झालं तर एक ट्राय करून म्हणजे एक शिवून टाकेल. आणि कसं होतं आहे लोक हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर स्टे ट्यून. हे अस्तर आहेत, हे क्रेपचं अस्तर आहे. आणि हे पण आहे ना 40 रुपये मीटर पडतं. हे पण क्रेपचंच आहे. कॉटनचं कसं ह्या ड्रेसला आहे ना कॉटनचं अस्तर सूट नाही होत, त्याच्यामुळे ना हे क्रेपमध्येच घेतलेलं आहे. तर चला मग कसा शिवते मी ड्रेस तर पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच. आणि आता मला कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे आहे, 3 ब्लाऊज, आणि त्यासाठी कटिंग करायचं आहे. तर चला मग ते करून घेते आधी, मग बघू पुढे. तर आता इकडे मी ब्लाऊज कटिंग करायला घेतले होते. आणि कटिंग करायच्या आधीच ना मी पेपर कटिंग करून घेतली आधी. म्हणजे आदल्या दिवशीच केली होती, म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी परत टाईम नाही जात जास्त. मग पेपर कटिंग ठेवून पटपट कटिंग करून घेतले. 3 ब्लाऊज होते सगळे. आणि जर पेपर कटिंग केलेली नसली तर प्रत्येक ब्लाऊज मापे वगैरे टाकून मग ते खूप जास्त टाईम जातो त्याच्यामध्ये. आणि पेपर कटिंग करून घेतली तर मग एवढा पण टाईम नाही लागत. आणि हे जे 2 ब्लाऊज आहे ना, हा वाईन कलरचा आणि ब्ल्यू कलरचा, तर ते मला कॉलरचे शिवायचे होते. त्यामुळे त्याची कॉलरची कटिंग करून घेतली होती. म्हणजे कॉलरची कटिंग थोडीशी वेगळी असते, तशी कटिंग करून घेतली पेपर कटिंगवर. आणि मग इकडे ब्लाऊज कटिंग केले दुसऱ्या दिवशी. आता हे ब्लाऊज तर मी आज नाही शिवणार आहे, कारण आज एका दिवसात होणार पण नाही आहे. आणि आज शनिवार होता आणि शनिवारच्या दिवशी ना लाईट पण नसते, त्यामुळं मग मोटर नाही चालत, म्हणून ब्लाऊज पण पटपट शिवून नाही होत. म्हणून मी ना दुसऱ्या दिवशीच शिवणार होते. पण त्याआधीच मी कटिंग करून ठेवले की शिवायला मग नाही टाईम लागत, पटपट शिवता येतात. तर हा दुसरा आहे वाईन कलरचा. तर हे दोन्ही कॉलरचे होते. आणि अजून एक होता तो पिंक कलरमध्ये होता, तर तो प्रिन्स कट शिवायचा होता. आणि हा जो होता ना तर हा कटोरी ब्लाऊज होता. तर जो दुसरा आहे तो मी डायरेक्टच कपड्यावरतीच कटिंग करून घेतला होता. म्हणजे हा नाही, दुसरा पिंक कलरचा आहे. हा जो आहे याची पण मी पेपर कटिंगच केलेली होती, दोन्हींची कटिंग सेमच होती, त्यामुळे एकदाच केली ती. आणि हा पिंक कलरचा, त्याची मी डायरेक्टच मापे टाकून कटिंग केली होती, प्रिन्स कट होता त्यामुळं. आणि याला नेक शिवायचा होता, म्हणजे डीप नेक होता, कॉलर नव्हती शिवायची या ब्लाऊजसाठी. आता दिसताना जरी जेवढं फास्ट दिसतंय तेवढं फास्ट माझं काही कटिंग करून झालं नव्हतं. तरी मला पेपर कटिंग केलेली होती, तरी पण मला 1-1.5 तास तरी गेलाच हे ब्लाऊज कटिंग करण्यासाठी. आणि शिवायला जेवढा वेळ लागतो ना, खरं तर ब्लाऊज कटिंग करायला पण आहे ना तेवढाच वेळ लागतो.
असं म्हणजे जास्त ब्लाऊज असले तर तेव्हा असं होतं एक ब्लाऊज कटिंग करून शिवायचा म्हणलं तर मग नाही जास्त टाईम लागत. तर इथे मी सगळं पटपट आवरून शिवून वगैरे घेतलं होतं. फायनली माझे सगळे म्हणजे 3 होते, 3 ब्लाऊज कट करून झाले. आणि आज मी ना तसं पण शिवणार नव्हते, कारण आज शनिवार होता आणि शनिवारची लाईट टिकत नाही, सारखीच इजा करत असते, त्या याच्यामध्ये शिवून होत नाही. म्हणून आज नाही शिवले. तर मी उद्या शिवणार आहे. तर उद्या दाखवते कसं होत आहे कसं नाही ते. तर संध्याकाळच्या वेळेस ना मी दुपारी माझ्या ज्या साड्या धुवून ठेवल्या होत्या ना त्या लगेचच घडी घालून ठेवून दिल्या. कारण नंतर काय होतं की त्या तशाच जर ठेवल्या तर त्या तशाच राहून जातात. मग त्यांचं घडी पण घालणं होत नाही आणि त्या जागेवर पण जात नाही. तर मी घडी घालताना मी काय करत असते, पहिलं तर मी घडी घालून घेते आणि माझ्याकडे ना छोट्या कॅरी बॅग आहे, म्हणजे ज्यामध्ये साडी इझिली मावून जाते अशा कॅरी बॅग घेते आणि प्रत्येक साडीला प्रत्येक कॅरी बॅगमध्ये टाकते. म्हणजे काय होतं ना, आपण जेव्हा घ्यायला जातो ना साड्या तेव्हा सगळं मेसी होत नाही. आणि नाहीतर आपण जर त्याच्याच ठेवून दिल्या तर एक साडी काढायला गेली तर दुसरी साडी हमखास खाली पडणार. त्यामुळं मी ना पहिली तर अशा कॅरी बॅग, आमचं दुकान आहे ना त्याच्यामुळं मी दुकानमधून घेऊन येत असते ह्या टाईपमध्ये आणि लगेचच त्या कॅरी बॅगमध्ये ठेवते. मग कसं ना, कॅरी बॅग जरी खाली पडली तर ते पूर्ण मेसी होऊन जात नाही, म्हणजे लगेचच ठेवून देता येतं आपल्याला. आणि नुसत्या साड्या वगैरे जर तशाच ठेवल्या तर मग खाली साडी पडली का मग सगळं ते विस्घळून जातं, मग ठेवायला पण तेवढाच टाईम जातो पुढे. म्हणून मी असं करते आणि याने माझं काम खरंच खूप सोपं झालं आहे. तर चला, आजच्यासाठी एवढंच होतं. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.